घरात खूप दिवसांपासून सगळ्यांना डाळ मुंडी खायची खूप इच्छा झालेली. पण मला मुंडी काही फारशी आवडत नाही. मला आवडतो खायला भेजा, बकऱ्याचाही आणि माणसांचाही. तर आज मी बनवते भेजा मसाला. इथे आधी मी पातेल्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये थोडासा अख्खा गरम मसाला घातला. त्यानंतर यामध्ये एक कांदा बारीक चिरून घातला. कांदा गुलाबीसर परतून झाल्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातली. पेस्ट ही थोडीशी परतून घेतली. मग त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला. टोमॅटो थोडा मऊ झाला की यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत. इथे मी घातलेला आहे हळद, आमचा घरगुती आगरी मसाला आणि धणे पावडर. मसाले एकजीव करून झाल्यानंतर मी यामध्ये आमचा आगरी लोकांचं जे पारंपरिक वाटण आहे ते घातलं. त्यामध्ये गॅसवर किंवा चुलीत भाजलेलं सुकं खोबरं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून हे वाटलेलं वाटण आहे. ते वाटण एक चमचा टाकला. वाटण थोडंसं 2 ते 3 मिनिटे परतून झाल्यावर यामध्ये भेजा घातला. भेजा वाटणामध्ये छान मिक्स केला आणि मग यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा पेला पाणी घातलं. सर्व छान एकजीव करून घेतलं. पातेल्यावर झाकण ठेवलं आणि भेजा 10 मिनिटे शिजवून घेतला. मध्ये भेजा 2 ते 3 मिनिटांनी परतून घ्यायला लागतो, जेणेकरून तो खाली टोपाला लागायला नको. 10 मिनिटानंतर त्यामध्ये थोडासा गरम मसाला पावडर आणि कोथिंबीर घातली. सर्व छान एकजीव करून घेतलं. मस्त चमचमीत असा भेजा मसाला खाण्यासाठी तयार झालेला. भेजा मसाल्यासोबत होती तांदळाची भाकरी आणि कांदा, त्यासोबत लिंबू. मग तर काय अजूनच मज्जा.